छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात शिवूर नावाचे एक बऱ्यापैकी मोठे गाव आहे। याच गावात आगलावे कुटुंब पिढ्यानपिढ्या राहत होते। आगलावे कुटुंबातील निलेश नावाच्या तरुणाचा विवाह माया नामक एका सुशील आणि सुंदर तरुणीशी झाला। मायासारखी पत्नी मिळाल्याने निलेश अत्यंत सुखावला होता। लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा संसार एका शांत आणि निर्मळ नदीप्रमाणे वाहत होता। सासू सासरे आणि नवऱ्याच्या सहवासात माया संसाराने गृहकृत्यांमध्ये रमून गेली होती। बाहेरून पाहणाऱ्या कोणालाही त्यांच्या संसारात कसली कमतरता जाणवणार नाही इतकं सारं काही आलबेलं होतं। याच घरात निलेशचा चुलत भाऊ म्हणजेच मायाचा दीर ज्ञानेश्वर आगलावे याचे हळूहळू आगमन झाले। लग्नाआधी जो ज्ञानेश्वर कधीतरीच घराकडे फिरकत होता तो आता घरात नवीन नवरी आल्यामुळे नियमितपणे हजेरी लावू लागला। सुरुवातीला याकडे कोणीही विशेष लक्ष दिले नाही, कारण दीर भावजाईचे नाते हे भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानले जाते। ज्ञानेश्वरचे वास्तव्य वाढू लागले तसतशी त्याची वागणूक बदलू लागली। दीर म्हणून वावरणाऱ्या ज्ञानेश्वरच्या मनात मात्र मायाबद्दल वेगळेच विचार घोळू लागले होते। मायाचे बोलणे, तिचे चालणे आणि तिचं सौंदर्य त्याला आकर्षित करू लागले। माया आपल्या पती निलेशमध्ये समाधानी होती, पण ज्ञानेश्वरची नजर तिच्यावर कायम खिळलेली असे। काळ पुढे सरकत गेला। संसारातील काही वर्षांच्या अनुभवानंतर माया अधिक हुशार आणि परिस्थितीची जाण असणारी झाली होती। ज्ञानेश्वरचे घरात सततचे येणे जाणे तिलाही सवयीचे झाले। हळूहळू ज्ञानेश्वरच्या आवाजवी लक्षामुळे मायालाही एक सोबती हवा आहे अशी भावना मनात येऊ लागली। पतिव्रता धर्माची चौकट सैल करत तिने ज्ञानेश्वरला जवळ येऊ दिले। ज्ञानेश्वर जेव्हा घरात कुणी नसायचे तेव्हा संधी साधून आपल्या इच्छेची पूर्ती करू लागला। दीर आणि भाऊजाई यांच्यातील हे अनैतिक संबंध अत्यंत गोपनीयपणे चालू होते। नवरा, सासू सासरे किंवा गावातील कोणालाही याची पुसटची कल्पना नव्हती। माया आणि ज्ञानेश्वर यांनी त्यांच्या या एका चुकीच्या कृत्याचा पत्ता इतरांना लागू दिला नाही। अनैतिक संबंधांच्या या प्रवासात मायाच्या डोक्यात एक नवा कट शिजायला लागला। फक्त रोमॅन्स पुरेसा नाही, ज्ञानेश्वरच्या वेड्यापणातून पैसे उकळता येतील असा विचार तिने केला। मायाने आता ज्ञानेश्वरकडे पैशांची मागणी करायला सुरुवात केली। ज्ञानेश्वरही तिच्यावर मोहित असल्याने आणि आपले हे संबंध गुप्त राहावेत यासाठी जेव्हा जेव्हा त्यांच्या शायरिंग जवळ व्हायची तेव्हा तो तिला पैसे देऊ लागला। सुरुवातीला ही मायाची गरज वाटत होती, पण काही दिवसातच ज्ञानेश्वरला जाणवले की मायाची ही भूक वाढत चालली आहे। माया आता हक्काने पैसे मागू लागली। तिला वाटू लागले की आपण त्याला सुख देतो, त्यामुळे त्याने मागितले तेवढे पैसे द्यायलाच हवेत। हा केवळ अनैतिक संबंधांचा विषय न राहता तो ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक शोषणाकडे वळला। ज्ञानेश्वरला आपली फसवणूक होत असल्याचे कळून चुकले आणि त्यांच्यात भांडणे सुरू झाली। आणि मग तो क्षण आला ज्यामुळे ज्ञानेश्वरच्या मनात क्रूर विचार आले। मायाने ज्ञानेश्वरला थेट धमकी दिली, जर तू मला पैसे दिले नाहीस तर मी तुझ्या विरुद्ध केस दाखल करेल, मग बघ गावात तोंड दाखवायला जागा उरणार नाही। या धमकीने ज्ञानेश्वर पूर्णपणे हादरून गेला। गावात बदनामी आणि कुटुंबाची इज्जत धुळीला मिळणार या भीतीने ज्ञानेश्वरच्या डोक्यात सुडाचे चक्र फिरू लागले। आता यातून काहीतरी कायमचा मार्ग काढायला हवा असा त्याने निश्चय केला। सोमवार दिनांक 19 मायाने पुन्हा एकदा ज्ञानेश्वरला 20,000 रुपयांची मागणी केली। नेहमीप्रमाणे तिने बदनामी करण्याची धमकी दिली। मायाच्या या आक्रमकतेमुळे ज्ञानेश्वर पूर्णपणे त्रस्त झाला होता। ज्ञानेश्वरने शांतपणे तिला सांगितले, मी पैशाची व्यवस्था करतो, पण मला एक चान्स दे। ती तयार झाल्यावर तो तिला रूममध्ये घेऊन गेला। तिथे त्याने तिला आपल्या बाहुपाशात घेतले। मायाला वाटले की तो तिला पैसे देण्यासाठी तयार झाला आहे, पण पुढच्या क्षणाला ज्ञानेश्वरच्या डोक्यात सुडाची आग भडकली। माझ्याबरोबर मौज मजा करायची आणि मलाच ब्लॅकमेल करायचं असे पुटपुटत त्याने मायाचा गळा पूर्णपणे ताकदीने आवळला। मायाचा आवाज कोणाला ऐकू येण्यापूर्वीच क्षणात तिचा श्वास बंद झाला होता। ज्ञानेश्वरने लगेच घरात कोणी नसल्याची संधी साधली। त्याने मृतदेह उचलला आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून घरातील शौचालयाच्या टाकीत फेकून दिला। त्याने मृतदेह व्यवस्थित झाकला आणि शांतपणे तिथून निघून गेला। घरातून माया अचानक बेपत्ता झाली। तिचा शोध सुरू झाला आणि अखेरीस तिचा मृतदेह शौचालयाच्या टाकीत आढळून आला। या घटनेने गावात हाहाकार माजला। मायाच्या माहेरच्या लोकांनी तातडीने गावात धाव घेतली। त्यांनी सरळ पती निलेश, सासू सासरे यांनीच मायाला मारल्याचा आरोप केला। पोलिसांनी तात्काळ नवरा आणि सासू सासरे यांना ताब्यात घेतले आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली। पण पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाचा पुरावा लागला, मायाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट। रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले की मायाचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला आहे, म्हणजे हा केवळ संशयास्पद मृत्यू नसून ठरवून केलेला कट होता। पोलिसांनी आगलावे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची चौकशी सुरू केली। आजूबाजूच्या लोकांकडून माहिती घेण्यात आली।
याच दरम्यान पोलिसांना एक धागा मिळाला. ज्ञानेश्वर आगलावे. ज्ञानेश्वरचे बोलणे थोडे भेदरलेले होते. तो या प्रकरणातून आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगत होता. मात्र तपास करताना पोलिसांना गावातील काही लोकांकडून माया आणि ज्ञानेश्वर यांच्या अनैतिक संबंधांची माहिती मिळाली. पोलिसांची खात्री पटली, हाच व्यक्ती या सगळ्या प्रकरणामागे आहे. पोलिसांनी ज्ञानेश्वरला पुन्हा ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवल्या. शेवटी ज्ञानेश्वरने तोंड उघडले. त्याने आपला गुन्हा कबूल केला. आमचे अनैतिक संबंध होते, पण ती आता मला दिवसागणिक पैसे मागू लागली होती. मी तिला पैसे दिले नाहीत तर ती माझी खोटी तक्रार देणार होती. बदनामीच्या भीतीपोटी मीच तिचं जीवन संपवलं आणि मृतदेह शौचालयाच्या टाकीत टाकला, असा थरारक कबूलनामा त्याने दिला. केवळ पैशाच्या हव्यासापोटी मायाने आपले अनैतिक संबंध ब्लॅकमेलिंगच्या थरापर्यंत नेले आणि त्याची परिणती तिच्या भयानक अंतामध्ये झाली. नात्याच्या पवित्रतेचा बळी घेणाऱ्या या घटनेने शिवूर गावात मोठी खळबळ माजवली. दीर भाऊजाई या पवित्र आणि विश्वासार्ह नात्याची पायमल्ली झाली. नात्यांमध्ये आलेल्या विकृतीने केवळ पती पत्नीचे नातेच नाही तर संपूर्ण कुटुंबातील विश्वास आणि आदर नष्ट केला. अनैतिक संबंध चोरून आणि लपून ठेवल्यामुळे दोन्ही व्यक्तींना प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागला. या गोष्टी कधी शांतपणे टिकत नाही आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. अशा घटना समाजात स्वैराचार आणि नैतिक मूल्यांचा रास दर्शवतात. जिथे भावनांवर नियंत्रण राहत नाही तिथे विवेकबुद्धी हरवते आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला जन्म मिळतो. मायाने अनैतिक संबंधांना पैसे कमावण्याचे साधन बनवले. आपले अंग मोकळे सोडण्याचा उद्देश केवळ वासनापुरती नव्हता तर आर्थिक शोषण होता. यामुळे भावनांच्या पवित्रतेला कलंक लागला. ज्ञानेश्वरने मायाच्या या ब्लॅकमेलिंग वृत्तीमुळे स्वतःला असुरक्षित मानले. सातत्याने पैशाची मागणी आणि बदनामीची धमकी यामुळे त्याच्या मनात भीती आणि नंतर तीव्र सोडाची भावना निर्माण झाली. या प्रकरणात पैशांच्या हव्यासाने एका व्यक्तीला शोषक बनवले तर दुसऱ्याला खुनी. पैशाचा लोभ जीव घेणा ठरू शकतो हेच यातून सिद्ध होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपली बदनामी होण्याची किंवा खोट्या केसमध्ये अडकण्याची भीती वाटते तेव्हा ती व्यक्ती नैराश्यातून किंवा आत्मरक्षणात अत्यंत टोकाचे पाऊल उचलते. ज्ञानेश्वरच्या बाबतीतही हेच घडले. ज्ञानेश्वरने मायाला एक चान्स दे असे सांगून शांतपणे रूममध्ये नेले आणि संधी साधून तिचा काटा काढला. हे दर्शवते की त्याने अत्यंत क्रूरपणे आणि थंड डोक्याने हा कट रचला. मृतदेह शौचालयाच्या टाकीत टाकणे ही ज्ञानेश्वरची गुन्हेगारी प्रवृत्ती आणि प्रकरणातून सहज सुटण्याची मानसिकता दर्शवते. जरी कथा बाह्यतः सुखी संसाराची होती तरी पती पत्नीच्या नात्यात भावनिक संवाद आणि जिव्हाळ्याची कमतरता असावी, ज्यामुळे मायाला ज्ञानेश्वरमध्ये सोबती हवासा वाटला. विवाह संस्थेचा आधार विश्वास आणि एकनिष्ठा असतो. या दोन्ही गोष्टींचा भंग झाल्यामुळे एका भरलेल्या घराचे भयंकर विघटन झाले. अनैतिक संबंध आणि पैशांचा हव्यास हे मानवी जीवनातील शांतता, आनंद आणि सुरक्षा भंग करणारे सर्वात मोठे घटक आहेत. कोणतेही वाईट कृत्य केले तरी त्याचे फळ वाईटच मिळते. माया असो वा ज्ञानेश्वर, दोघांनीही त्यांच्या चुकीच्या कृत्याची शिक्षा त्यांच्या आयुष्याच्या नाशाच्या रूपात मिळाली आहे. नातेसंबंधांमध्ये मर्यादाचे पालन करणे, कोणताही गुंता झाल्यास संवादाने तो सोडवणे आणि पैशांच्या मोहापायी कधीही अनैतिक मार्गांचा अवलंब न करणे. या भयानक घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते तुम्ही नक्की कळवा.